एकदा अशा पद्धतीनं ना शेवग्याचं कालवण करून बघा. त्या दिवशी तुमच्या तोंडातून एकच लाईन येणार, कसलं भारी लागतंय राव हे शेवग्याचं कालवण, एवढंच तुम्ही म्हणणार. तर त्यासाठी काय करायचं, शेवगा घ्यायचा, स्वच्छ अशा धुवून त्या शेवग्याच्या शेंगा घ्यायच्या, छान अशा कट करून घ्यायच्या, त्याच्या निघत असतील तेवढी सालं काढून घ्यायची आणि पाण्यात ठेवून द्यायच्या. आता मसाला तयार करण्यासाठी खोबरं, कांदा, टोमॅटो हे सगळं लागणार आहे, कट करून घ्यायचं. तवा गरम करायचा, त्यात थोडंसं तेल टाकायचं, कांदा, खोबरं, नंतर लसूण, आलं, धने आणि टोमॅटो टाकून घ्यायचा. मस्त असं फ्राय करून घ्यायचं, भाजून घ्यायचं. नंतर कोथिंबीर टाकून घ्यायची, मिक्स करून घ्यायचं. भाजल्यानंतर एका ताटात गार करायला ठेवून द्यायचं. कढईत थोडंसं तेल टाकायचं, जिरे आणि हळद टाकायचे, शेंगा चांगल्या अशा भाजून घ्यायच्या आणि त्यात पाणी टाकून 5 ते 7 मिनिट असं उकळून घ्यायचं. थोडंसं मीठ सुद्धा टाकायचं, म्हणजे शेंगा शिजवून घ्यायच्या. नंतर कढईत तेल टाकायचं, जिरी मोहरी आणि केलेली पेस्ट ह्याच्यात टाकून घ्यायची. नंतर ह्याच्यात मसाले टाकायच्यात, लाल मिरची पावडर आणि घरगुती मसाला एवढंच वापरला आहे आणि थोडासा गरम मसाला. मसाल्याला तेल सुटल्यानंतर गरम पाणी आणि शेंगा ह्याच्यात टाकून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं आणि ह्याच्यात थोडंसं मीठ टाकून घ्यायचं, कोथिंबीर टाकायची, शेंगदाण्याचं कूट टाकायचं. आपला मसाला शेवगा तयार.